या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, पैसे चोरीला गेले आहेत हे कळाल्यावर कमळीच्या आणि निंगीच्या पायाखालची जमीनच सरकते। त्या दोघींना समजतच नाही की हे सगळं नेमकं कसं घडलं। आणि मग त्यानंतर आपल्याला कळतं की काल रात्री जेव्हा अनिका तिच्या मैत्रिणींसोबत त्या खोलीतून बाहेर पडत होती तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्या खोलीत एक पेटी आहे आणि त्या पेटीला कुलूप आहे। आणि मग ती तिथे चावी शोधायला सुरुवात करते। तिला लवकरच चावी सापडते आणि मग ती पेटी उघडते आणि त्यामध्ये कमळीचे आणि निंगीचे जे पैसे असतात ते चोरून हसतच तेथून निघून जाते। पण पैसे चोरीला गेल्यामुळे कमळी आणि निंगी खूप घाबरलेल्या असतात, रडत असतात आणि तितक्यात तिथे साफसफाई करणाऱ्या मावशी येतात। त्या या दोघींना विचारत असतात की काय ग पोरींनो, तुमच्या रूममध्ये एवढा पसारा का करून ठेवलाय आणि अशा रडत का बसलाय, तुम्हाला कॉलेजला जायचं नाही का? आणि त्यावेळी कमळी रडतच त्यांना सांगू लागते की मावशी अहो आमचे पैसे चोरीला गेलेत। आणि त्यावेळी त्या मावशी म्हणतात की अगं आपल्या हॉस्टेलमध्ये किती चोऱ्या होतात तुम्हाला माहीत नाही का? पैसे जरा नीट व्यवस्थित जपून ठेवायचे ना। तर कमळी म्हणत असते की अहो आम्ही ते व्यवस्थित जपून ठेवले होते, कसे चोरीला गेले आम्हाला खरंच कळत नाही। तर निंगी म्हणत असते की कमळे आता रडू नको, आपण पटकन ऑर्डर मॅडमकडे जाऊ आणि त्यांना याबद्दल सांगू। पण त्यावेळी त्या मावशी म्हणतात की या सगळ्याचा ना काही उपयोग होणार नाही। तुम्हाला जर पैशांची तातडीने गरज असेल ना तर मग जर तुमच्याकडे सोन्याचा एखादा दागिना असेल तर आपल्या कॉलेजच्या पाठीमागे जो सोनारा आहे ना त्याच्याकडे तो गहाण ठेवा आणि तेथून पैसे घ्या। मी माझं सांगण्याचं काम केलं, शेवटी काय करायचं हे तुम्ही तुमचं बघा। आणि मग त्या तेथून निघून जातात आणि मग शेवटी कमळी आणि निंगीसुद्धा कमळीचं जे सोन्याचं कानातलं असतं ते गहाण ठेवायचं ठरवतात। त्यानंतर त्या दोघीजणी सोनाराच्या दुकानात जातात। तो सोनार यांना विचारत असतो की मुलींनो काय घ्यायचं आहे तुम्हाला? पण त्यावेळी कमळी म्हणते की काका आम्हाला काही नको आहे, आम्हाला माझे सोन्याचे कानातले गहाण ठेवायचे होते। आणि मग ती ते कानातले त्या सोनाराला दाखवते। तो सोनार म्हणतो की नक्की गहाण ठेवायचे की विकायचे? तर कमळी म्हणते की फक्त गहाण ठेवायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा ते कोणाला विकू नका, थोड्याच दिवसांमध्ये मी ते सोडवून घेऊन जाईल। आणि त्यावर तो सोनार म्हणतो की ठीक आहे। आणि मग त्यानंतर तो त्या कानातल्यांचं वजन वगैरे करतो, हिशोब करतो आणि कमळीला सांगतो की याचे तुम्हाला 10,000 रुपये मिळतील। पण ते ऐकून कमळी आणि निंगी एकमेकींकडे पाहू लागतात। कमळी म्हणत असते की फक्त 10,000 रुपये? आणि त्यावेळी तो सोनार म्हणतो की हो फक्त 10,000 रुपये आणि तुम्ही दुसरीकडे कुठेही गेला ना तरी तुम्हाला एवढेच पैसे भेटतील। पण ते ऐकून कमळी म्हणते की हो असं कसं, आम्हाला 30,000ची गरज आहे, प्लीज काही होतंय का बघा ना, हवं तर पुढच्या वेळी मदत नाही केली ना तरीही चालेल। निंगीसुद्धा त्या सोनाराला खूप विनवणी करते पण तो म्हणतो की अगं हे शक्य नाही आहे। आणि त्यामुळे कमळी आणि निंगी नाईलाजाने ते कानातलं घेऊन परत निघतात। पण तितक्यात तो सोनार त्यांना आवाज देतो आणि म्हणतो की अगं मुलींनो या परत, मी तुमचं काम करून देतो। त्यामुळे या दोघीजणी पुन्हा एकदा त्या दुकानात जातात। तो सोनार त्यांना म्हणतो की हे बघा तुम्ही तुमचं कानातलं माझ्याकडे गहाण ठेवू शकता, मी तुम्हाला 30,000 रुपये देतो, काही काळजी करू नका। आणि त्याचं असं बोलणं ऐकून कमळीला आश्चर्याचा धक्का बसतो। ती म्हणते की अहो पण मगाशी तर तुम्ही ते पैसे द्यायला तयार नव्हता ना? त्यावेळी सोनार म्हणतो की अहो ताई तसं नाही, आम्हाला सुद्धा आमचे कस्टमर धरून ठेवावे लागतात ना, मी करतो तुम्हाला मदत, काही हरकत नाही। आणि ते ऐकून कमळीला आणि निंगीला खूप आनंद होतो। आणि मग त्यानंतर तो सोनार कमळीचे कानातले घेतो आणि तिला 30,000 रुपये देतो। त्यामुळे कमळीला आणि निंगीला खूपच आनंद होतो। आणि मग आपल्याला समजतं की ऋषी त्यावेळी त्या ठिकाणी आलेला असतो, त्याने हा सगळा प्रकार बघितलेला असतो आणि मग त्याने त्याच्याकडचे पैसे त्या सोनाराला दिलेले असतात आणि हे सगळं घडवून आणलेलं असतं। आणि मग कमळी त्या सोनाराला सांगते की काका माझे कानातले विकू नका, मी लवकरात लवकर ते सोडवून घेऊन जाईल। आणि मग ती त्या दुकानातून बाहेर पडते। त्यानंतर मग त्या दोघीजणी कॉलेजमध्ये जातात, त्यांची फी भरतात आणि मग नाचतच हॉस्टेलवर जाण्यासाठी निघतात। पण तितक्यात अनिका तिथे येते। कमळीचा आणि निंगीचा आनंद तिला काही देखवत नाही, ती रागातच त्या दोघींच्या जवळ जाते आणि त्यांना विचारू लागते की हे काय चाललंय तुमचं, तुमच्या अशा वागण्यामुळे माझ्या कॉलेजचं नाव खराब होतंय। आणि मग ती सरळ कमळीवर हात उचलते, मात्र तितक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो आणि अनिकाचा हात पकडतो। त्यामुळे अनिका तर आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहते। कॉलेजमधील इतर सगळी मुलं मुली देखील घाबरूनच त्यावेळी त्यांच्याकडे पाहत असतात। ऋषी अनिकावर खूपच चिडलेला असतो, तो तिच्या आणि कमळीच्या मध्ये उभा राहत तिला म्हणू लागतो की अनिका हे काय चाललंय तुझं, तुझी हिंमत कशी झाली कमळीवर हात उचलण्याची? अगं या मुली गरीब आहेत, तुला काही बोलत नाही म्हणून आता तू या थराला जाणार का? मी अनेकदा तुला समजावून सांगितलं पण तुझं वागणं काही बदलतच नाहीये। याद राग, जर यापुढे या दोघींना त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या इतका वाईट दुसरा कोणीही नसेल।
आणि ते ऐकून अनिका रागातच विचारते की रिश, खरं खरं सांग, या दोघींच्या कॉलेजची फी तूच भरली आहे ना? तर रिशी म्हणतो की या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही आहे, आता निघ इथून, पुन्हा मला तुझं तोंडही दाखवू नको. आणि मग तो स्वतःच तेथून निघून जातो. त्याच्या पाठोपाठ कमळी आणि निंगीसुद्धा जातात. पण या सगळ्या गोष्टींमुळे अनिका खूप चिडते आणि तिथेच रडायला सुरुवात करते. दुसरीकडे सरू तिच्या गावातल्या मैत्रिणीसोबत कामासाठी चाललेली असते आणि त्यावेळी त्या दोघीजणी कमळीबद्दल आणि निंगीबद्दलच बोलत असतात. सरू म्हणत असते की अगं, तुला माहिती आहे का, उन्हाळ्यामध्ये ना माझी कमळी पाटी भरून आंबे गोळा करायची. आम्ही ना उन्हाळ्यामध्ये आणि नंतर पावसाळ्यामध्ये सुद्धा त्याचा आमरस करत बसायचो. माझ्या कमळीला तर आमरस खूप आवडतो. यावेळीसुद्धा मी तिच्यासाठी सगळं काही साठवून ठेवणार आहे. पण त्यासाठी माझी कमळी इथे नसेल गं, मला तिची खूप आठवण येते. पोर कुठे असेल, कशी राहत असेल, काही समजत नाही आहे. पण मग त्यावेळी तिची मैत्रीण तिला धीर देत म्हणते की अगं नको काळजी करू, कमळी ठीक असेल. आणि मग त्या दोघीजणी त्यांच्या कामाला जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अनिका एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला सतत ऋषीचं बोलणं आठवत असतं. ती रडत असते. पण मग ती कामिनी तिथे येते आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करते. अनिका म्हणत असते की ग्रॅनी आजी, तुला कॉलेजमध्ये काय घडलं आहे ते माहीत नाही, त्यामुळे तू प्लीज इथे येऊन माझ्याशी बोलू नको, मला एकटीला राहू दे. पण कामिनी म्हणते की काय घडलं आहे ते माहिती आहे मला. आणि मग ती अनिकाला समजावते की हे बघ, तू ना उगाच नको त्या माणसावर तुझी एनर्जी वेस्ट करत जाऊ नको. मला माहिती आहे ऋषीवर तुझं खूप प्रेम आहे आणि त्याला मिळवण्यासाठी तू काही करू शकतेस. त्यामुळे आता फक्त ऋषीकडे लक्ष दे, त्या कमळीकडे नाही. त्यामुळे अनिका विचारते की मग ग्रॅनी आजी आता काय करू मी? तर ती कामिनी तिला असं सांगते की अगं, हे पुरुष ना कुत्र्याच्या पिल्लासारखे असतात. त्या पिल्लांना जर आपण त्रास दिला, त्यांच्या मनासारखं नाही केलं, तर ते कसे आपल्यावर गुरगुरतात. त्याच प्रकारे आता ऋषी देखील तुझ्यावर चिडला आहे. पण जर तू त्याच कुत्र्याच्या पिल्लांना चांगलं गोंजारलं, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांना काय हवं नको ते बघितलं, तर मग ती शेपूट हलवत आपल्या मागे फिरतात. त्याच प्रकारे आता तुला देखील ऋषीसोबत असंच वागायचं आहे. आणि कामिनीचं ते बोलणं ऐकून अनिका हसतच म्हणते की ग्रॅनी आजी, तुला काय म्हणायचंय ते आले माझ्या लक्षात, आता तू काही काळजी करूच नको. ऋषीसाठी माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे. आणि हे ऐकून कामिनीसुद्धा खुश होते. दुसरीकडे आपण पाहतो की अन्नपूर्णाने घरी एक पूजा ठेवलेली असते आणि त्याच पूजेची ती तयारी करवून घेत असते. तितक्यात कमळी आणि निंगी तिथे येतात. कमळी म्हणू लागते की आजी, आम्हाला तुला भेटायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो. आणि त्या दोघींना पाहून अन्नपूर्णालाही खूप आनंद झालेला असतो. पण मग काल नेमकं काय घडलं होतं हे त्या दोघी अन्नपूर्णाला सांगत नाही. अन्नपूर्णाच्या तब्येतीची वगैरे चौकशी करतात. अन्नपूर्णा ही त्यांच्या कॉलेजची चौकशी करते. आणि मग ती कमळीला आणि निंगीला म्हणते की उद्या माझ्या घरी एक पूजा आहे आणि त्या पूजेचं तुम्हा दोघींना आमंत्रण देण्यासाठी आज मी हॉस्टेलवर येणारच होते. हे ऐकून कमळीला आणि निंगीला खूप आनंद होतो. तर अन्नपूर्णा म्हणत असते की माझ्या थोरल्या नातीबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे ना, ती लवकरात लवकर घरी यावी म्हणूनच मी ही पूजा ठेवली. आणि मंदिरामध्ये जेव्हा मी तिच्यासाठी प्रार्थना करायला गेले होते, तेव्हा तुम्हीच मला भेटला होतात, माझी किती मदत केली होती. म्हणूनच मला तुम्हाला या पूजेसाठी बोलवायचे. आणि मग ती कमळीला आणि निंगीला पूजेसाठी घालायला छान कपडेसुद्धा देते. त्यामुळे त्या दोघींनाही आनंद होतो. दुसरीकडे ऋषी त्याच्या घरी असतो. त्यावेळी अनिका तिथे येते. तिने ऋषीसाठी एक कुर्ता आणलेला असतो आणि कॉलेजमध्ये जे काही घडलेलं असतं त्याबद्दल ती त्याची माफीही मागत असते. तर ऋषीला असं वाटतं की खरंच या अनिकाला तिची चूक समजली आहे, त्यामुळे तो तिला माफ करतो. मग अनिका त्याला सांगते की हे बघ, उद्या माझ्याकडे एक पूजा आहे आणि त्या पूजेसाठी तू हाच कुर्ता घालून ये. पण ऋषी या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देतो. त्यामुळे अनिका म्हणते की जर तू हा कुर्ता घेतला नाहीस ना, तर मी रात्रभर तुझ्या घराच्या बाहेर झोपून राहील. आणि ते ऐकून नाईलाजाने ऋषी तिच्याकडून तो कुर्ता घेतो. पण तो तिला सांगतो की हे बघ, मला माझी खूप कामं आहेत, मला त्या पूजेसाठी येता येणार नाही. पण अनिका त्याला सांगते की प्लीज विचार कर, माझ्यासाठी ये. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर राधिका त्या ठिकाणी येते. ती ऋषीला सांगते की उद्या त्या पूजेसाठी कमळीसुद्धा जाणार आहे. अन्नपूर्णा आजींनी स्वतः तिला आमंत्रण दिलंय. आणि हे ऐकून ऋषी मात्र घाबरतो, कारण त्याला माहिती असतं की जर उद्या कमळी तिथे गेली तर अनिका नक्की तिला त्रास देणार. आणि म्हणून तो राधिकाला म्हणतो की वहिनी, मग मी सुद्धा उद्या तुझ्यासोबत येतो. आणि ते ऐकून राधिका खुश होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती नयनतारा आणि रोहित राधिकाची वाट बघत असतात. रोहित नयनताराला विचारत असतो की तू सुद्धा महाजनांकडे पूजेसाठी जाणार आहे का? तर नयनतारा म्हणते की नाही रे, त्या दिवशी या ऋषीने मॉलमध्ये जे काही केलं आहे ना, त्यानंतर मला अन्नपूर्णा ताईंकडे जाण्याची सुद्धा लाज वाटते, त्यामुळे मी राधिकाला एकटीलाच पाठवणार आहे. तितक्यात राधिका त्या ठिकाणी येते. तिने एक साधी साडी नेसलेली असते, त्यामुळे ती नयनतारा आणि रोहित तिच्यावर खूप ओरडतात. म्हणू लागतात की तुला आपलं स्टेटस काय आहे हे माहीत नाही का? जा आणि एखादी चांगली साडी नेसून ये. त्यामुळे बिचारी राधिका पुन्हा तेथून निघून जाते. तर नयनतारा रोहितला म्हणत असते की हे बघ, या गरीब मुलीला घरात आणून तू जी चूक केली आहे ना, ती चूक आता ऋषीकडून होता कामा नये. दुसरीकडे निंगी देखील पूजेसाठी छान तयार झालेली असते. कमळी तर तिचं खूपच कौतुक करते आणि मग म्हणू लागते की चल आता मी सुद्धा पटकन जाऊन तयार होऊन येते. पण तितक्यात निंगी तिला थांबवते आणि मग ती कमळीला कानातली देते. ती कमळीला म्हणत असते की काल तू तुझं सोन्याचं कानातलं गहाण ठेवलं ना, म्हणून बघ मी बाजारातून तुझ्यासाठी हे कानातलं घेऊन आले. आणि त्यामुळे कमळीला खूप आनंद होतो. ती निंगीला म्हणते की अगं, असे लाख मोलाचे दागिनेसुद्धा तुझ्या पुढे फिके आहेत, तूच माझ्यासाठी खरा दागिना आहेस. आणि हे ऐकून निंगी रडतच तिला मिठी मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.